तर नमस्कार, मी कल्याणी. तर आज आहे आपल्या ट्रिपचा दिवस 4था आणि बघा मस्त असे सगळे रेडी होत आहे बीचवर जाण्यासाठी. आणि बघा ही रूम आम्हाला मिळालेली सिंगल आणि 2000 रुपयाची प्राईज होती. पण आता काय करणार, असू द्या, चालत राहते. आणि बघा सकाळचा नजारा मस्त असा आणि हळूहळू सगळेजण येत आहेत. तयार होऊन आम्ही बाहेर आलेलो. आणि चला मग आता बीचवर गेल्यावर भेटते तुम्हाला. आलोय आम्ही बीचवर. आता वाजले 9. चला जाऊया बीचवर. सकाळी सकाळी आलो. काल काही झालं नाही आमचं बीचवर जाणं. रूम शोधण्यातच आम्हाला भरपूर असा वेळ गेला. रूमच मिळाले नाही कारण की फुल बुकिंग होती. चला मस्तपैकी आता एन्जॉय करूया आपण. इथं थोडा वेळ थांबले, मग जाऊया पुढे. लेकरांना इथं सावलीत थोडं बसवायचं. इथं मस्त अशी एन्जॉयमेंट चालू आहे सगळ्यांची. भरपूर अशा लाटा, एकदम मस्त वाटते. ऊन काही तेवढं लागत नाही आहे, जास्त वेळ नाही ना त्यामुळं. इथे आमची सगळ्यांची मस्त मजा चालू आहे आणि आम्ही इथे फोटोची पोज देत होतो. पण आमच्या सानूबाईंनी इथे आमचा केलाय व्हिडिओ. तर असू दे आता. आणि मस्त इथे सगळ्यांचा असा एन्जॉय चालू होता. आणि लेकरांचं तर काही सांगूच नका, मस्त ते पण एन्जॉय करत होते. आणि इकडे बघा हा आमचा तस्मय, याला पण अशी मस्त मजा येत होती पाण्यामध्ये खेळायची. आणि यांनी अजिबात आम्हाला त्रास दिलेला नाही. आम्हाला वाटलं की भरपूर असा त्रास देईल, पण अजिबात नाही. आणि बाकीचे सगळे लेकरं होते त्यांनी पण अजिबात कोणालाच त्रास दिलेला नाही. त्यामुळे आमची ही ट्रीप आहे ना खूप मस्त झालेली, खूप मस्त वाटलेलं. कोणी त्रास नाही दिल्यामुळं. कारण की लेकरं म्हटल्यावर त्रास देणारच, पण नाही, अजिबात त्रास कोणी दिलेला नाही. काल आम्ही इथे स्टे केलेला आणि आता चेकआउट करायचं आहे. आणि सगळ्यांचं आवरलेलं आणि मस्त इथे रेडी वगैरे होऊन आता आम्ही निघतोय आपलं सुवर्ण गणेश मंदिर बघण्यासाठी. आलोय आपण मंदिरामध्ये. तर चला मग आता दर्शन वगैरे करून घेऊया. आणि इथे बघा लेकरांचं काय चाललंय ते. इथे ते फिश बघताय. थांबा रे, थांबा रे. 2 3 आहे. तुम्ही हात नका लावू ना, थांबा ना. मंदिरामध्ये जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे इथे काही शूटिंगला मनाई वगैरे नव्हती. त्यामुळे थोडं व्हिडिओ शूट केला आणि खूप मस्त वाटलं. बाप्पांचं दर्शन करून एकदम छान वाटलं, मनाला प्रसन्न. आलोय आता आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो होतो. आमचं दर्शन झालंय गणपती बाप्पाचं. आणि आता थोडा नाश्ता, आम्ही नाश्ता केलेलाच नाही, त्यामुळे मग नाश्ता जेवण वगैरे करायचं काहीतरी. आता मला वाटते बराच वेळ झाला, 1 वाजलेला आहे. सगळ्यांना भुका वगैरे लागलेल्या. समुद्रावर गेलो होतो आम्ही बीचवर, तिथं पण कोणी काही खाल्लेलं नाही. आम्ही फक्त मोदक वगैरे खाल्लेले, बाकी तेवढं काही खाल्लेलं नाही. त्याच्यामुळे मग आता भरपूर अशी भूक लागली. तो मंदिराच्याच पाठीमागे म्हणजे मंदिराला लागूनच असं मस्त छोटंसं असं हॉटेल आहे. घरगुती पद्धतीचं इथं जेवण मिळते आणि शुद्ध शाकाहारी म्हणजे एकदम जैन पद्धतीचं इथे जेवण मिळते. इथे जेवण चांगलं मिळते असं आम्ही ऐकलेलं, त्यामुळेच मग आम्ही इथे जेवणाची ऑर्डर वगैरे दिलेली. ते आधी विचारतात, त्यानंतरच ऑर्डर घेतात. आता आपण आलोय समुद्राच्या एकदम काठावर. बघा भरपूर मोठा असा समुद्र इकडून तिकडून. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे मोठा असा पुतळा आहे. आपल्याला तिथे जायचं आहे.
आणि हे समुद्राच्या बाजूलाच आहे एकदम साईडला. आणि हे पाणी बघा किती छान असं दिसतंय. इकडनं दाखवा ना. तिथं काल आपण त्या साईडने गेलो होतो. हां, त्या साईडने गेलो होतो. तर आता चला, भरपूर असं ऊन लागतंय. जाऊया आपण आता वर बघायला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा राजकोट इथला आहे आणि हा तब्बल 83 फूट उंच आहे आणि खूप सुंदर असा पुतळा आहे हा शिवाजी महाराजांचा. आत्ता आलोय आम्ही जेवायला. तर आणखी जेवण यायचंच आहे. बघू आता किती वेळ लागतोय. नाही 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 माहिती नाही कधी वाढतात काय माहिती. बऱ्याच वेळेचा आम्ही सांगून ठेवलेलं. जवळजवळ अर्धा पाऊण तास झालेला. सगळ्यांना भरपूर अशी भूक लागलेली आहे. पण काय माहिती कधी येते तर बघू. हे बघा खूपच मस्त अशी फुलं आहे. मला वाटलं पहिले ते नकलीच आहे पण ते रिअल फुलं आहे. कशाची फुलं आहे काय माहिती. तुम्हा कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसले फुलं आहेत तर ते. आत्ता आलं आहे आमचं जेवण. बराच वेळ झाला. नाही म्हणता अर्धा तास. जेवणामध्ये इथे चपाती, चवळीच्या शेंगाची भाजी, ही कसली आहे काय माहिती, आम्रखंड, सोलकढी, वरण, लोणचं, पापड. तर चला मग जेवण सुरू करूया. भात येतोय तो नंतर येतो. आत्ता आपण आलो आहे कुणकेश्वरला. जस्ट आम्ही पोचलो आहे आणि इथे पिण्याचं पाणी वगैरे आमच्याजवळ पाणी नव्हतं. पाणी संपलं होतं त्यामुळे मग इथे कॉईन टाकून पाणी भरून घेतलेलं आहे आणि सगळ्यांनी पाणी वगैरे पिलं. आता जाऊया आपण दर्शनाला. आणि इथं हे कुंड आहे. पाणी यात थोडंसंच आहे आणि वर आहे महादेवाची मूर्ती. आणि हा मागचा बाजूचा परिसर खूप मस्त असा. आणि इकडे गावात जाणारा रस्ता असेल का आहेच. तर चला मग आता जाऊया दर्शनासाठी. चल चिव. मंदिराच्या बाहेरच इथे पाय वगैरे धुण्याची सोय आहे. म्हणजे इथे नळ वगैरे लावलेला आहे त्यामुळे मग छान पाय वगैरे धुवून आपण आता मंदिरामध्ये आलोय. सगळे समोर गेले आणि मीच मागे राहिले होते पाय धुवासाठी. पाय वगैरे धुतले आणि आता आले आहे मंदिरामध्ये. पहिले आपण दर्शन घेऊया आता मंदिरामध्ये. काय माहिती मंदिर बघा किती छान आहे. एकदम मस्त. हो मध्ये आहे काहीतरी. आणि त्या साईडला आहे समुद्र.
आणि हे काय आहे माहीत नाही, खूप मस्त दिसतंय. पण हे पण मंदिर आहे, कशाचं आहे काय माहिती. आणि इथे नंदी महाराज आहे आणि हा स्तंभ. आणि हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार, म्हणजे आतमध्ये जायचं बरं. आम्ही गाभारा आणि आम्ही गेलो होतो मागच्या साईडने. हे आहे समोरचं दार, आतमध्ये आहे गाभारा. आम्ही गेलो होतो मागच्या साईड. आणि हे आहे नंदी महाराज समोर. ती छान अशी महादेवाची पिंड आहे इथे, खूप मस्त दिसते. बघा एकदम मस्त. इथे अशा नेट्स लावलेले, त्यामुळे हे मंदिराचं शिखर तर काही दिसत नाही. आणि हा समुद्र मस्त असा, जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत हा समुद्र दिसतो आपल्याला. मस्त असा आहे समुद्र. हा मंदिराच्या बाजूलाच एकदम मंदिराला लागून असा समुद्र आहे, अथांग असा समुद्र. जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत समुद्र दिसतो. आणि असं वाटत आहे पलीकडे ढग आणि ते समुद्र असं एक मिक्स झालेलं आहे असं दिसत आहे. बघा किती सुंदर असं वातावरण आहे, मस्त. तो रस्ता दिसतोय ना त्या साईडनं आपण आलेलो. आणि या साईडनं बरेच असे दुकाने आहे, आपले स्टॉल खायचे वगैरे. आणि इथे पण आहे. हे आपण असं आलेलो आणि या साईडने इकडे असं वरून आलेलो आपण. इथे मस्त असा लेकरांचा डान्स चालू आहे. सगळे असे मस्त मजा मस्ती करतायत. सगळ्यांचा असा मस्त डान्स वगैरे चालू होता. आणि आम्हाला मध्येच आम्हाला दिसलेलं की असा ॲक्सिडेंट झालेला आणि भरपूर अशी गर्दी जमलेली होती. आणि ते काय आम्हाला दिसले नाही कोणाचा ॲक्सिडेंट झाला ते. खूप सुंदर असा नजारा. आणि बघा हे नदीच्या काठी मस्त एक मंदिर आहे, किती छान दिसतंय ना ते. आणि सुंदर असा सनसेट, खूपच सुंदर असं दिसत होता. आणि इथे आम्ही गाडी वगैरे थांबवलेली समोर जाऊन आणि इथे थोडे फोटोज वगैरे क्लिक केलेले. आणि आत्ता आम्ही पोचलोय गणपतीपुळ्याला. रूम वगैरे केली, आमची रूम रस्त्यावरच होती.
आणि आता आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये जेवण वगैरे करण्यासाठी. आणि इथे ऋषभचा बड्डे होता. बड्डे पण आम्हाला सेलिब्रेट करायचा होता. आणि इथे मी काहीतरी बडबड केली आहो ना. आणि बघा मी तस्मयला घेऊन येत आहे मागणं. त्यांनी घेतलेलं नाही त्यामुळेच मग मी बडबड करत आलेली असावी, कारण की मला पण आठवत नाही. आता आलो आहे आम्ही गणपतीपुळे इथे. आणि भरपूर असा उशीर झाला आहे. रोजच आम्हाला लेट होत आहे. आता वाजले 10:30 आणि 10:30ला आम्ही ऋषभचा बड्डे केक कट करणार आहे. खूप लवकर. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ऋषभ, हॅपी बर्थडे टू यू. आयो इथे छोटंसं बड्डे सेलिब्रेशन केलेलं आम्ही ऋषभचा. खूप छान वाटलं त्याला पण. इथं आलंय जेवण. यात आहे लोणचं, पापड, शिरा, बटाट्याची भाजी, ती कसली भाजी आहे काय माहिती, आणि वरण भात, चपाती. चला मग आता आम्ही जेवण करून घेतो. भरपूर असा वेळ झाला, म्हणजे 11 वाजले जवळजवळ. भेटूया मग आपण उद्या.